टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुरुषांचा अवमानाचं प्रकरण ताजं असतानाच आज पुन्हा एका यूट्यूब चॅनलवर वैद्य नामक एका व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांचं नाव घेत त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। घरी येऊन मारू अशा पद्धतीची भाषा त्यामध्ये कमेंटमध्ये दिसते। माझ्यासोबत इंद्रजित सावंत आहेत, बोलूयात। काय सांगाल? खरं तर आपण तक्रार दाखल केली आहे, आरोपी तो सापडत नाही, ते असतानाच आता पुन्हा एक धमकी। अशा धमक्या सोशल मीडियातनं अनेक वेळा येत असतात। खरं तर ते शिवाजी महाराजांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करून एखादी व्यक्ती महाराष्ट्रातनं पळून जाते आणि ती सापडत नाही, हे दुर्दैव आहे असं माझं मत आहे। त्याच्यावर तातडीनं पहिल्यांदा कारवाई करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। पण ही एका बाजूला हा आरोपी सापडत नाही, तुम्ही काल शंका देखील व्यक्त केली जाहीरातला शुक्राचार्य कोण आहे हे शोधलं पाहिजे, आणि असं असताना पुन्हा एकदा हे धमक्यांचं सत्र सुरूच आहे, कसं बघता? मी काय या अशा धमक्यांना घाबरत नाही, आणि ज्यांना कुणाला कुठेही यायचं आहे, काय करायचं आहे ते समोर येऊ देत। मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, त्यावेळेला त्यांना समजेल की धमक्या देणं आणि कृती करणं याच्यामधला काय फरक असतो। कोरटकर एका बाजूला मध्य प्रदेशात पळून गेल्याचं बोललं जाते, आणि त्यानंतर देखील अशा पद्धतीनं धमक्यांचं हे सत्र सुरूच आहे। मग कोण कुठली यंत्रणा पाठीशी घालते ह्या सगळ्या धमकी देणाऱ्यांना, असं वाटतं का? ही एक विशिष्ट प्रवृत्ती आहे, सातत्यानं धमक्या देणं। महापुरुषांचा, शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास मानणाऱ्यांना आपण बघतोय गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात काय झालं। ही प्रवृत्तीच आहे, आणि ह्या प्रवृत्तीला थांबवलं पाहिजे, आणि याबद्दल सगळ्या समाजानं विचार केला पाहिजे। खरं तर तुम्ही मागच्या वेळी जे काही धमकी देण्यात आली त्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे, 3 दिवस झाले तरी अजून आरोपी सापडलेला नाही, आणि आता एक धमकीला पुन्हा एक तक्रार देणार। मी माझ्याबद्दल जी काय धमकी आली त्याच्याबद्दल मी पहिल्यांदाच जी माझी भूमिका होती की मी त्याच्या विषयावर काही तक्रार देणार नाही। शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्याच्याविषयी पहिल्यांदा आपण बोललं पाहिजे, असं माझं मत आहे। आज जो काही सोशल मीडियामध्ये जी काही धमकी देण्यात आली, त्यामुळे घरी येऊन मारू अशा पद्धतीचं थोड्या दिवसाचंच तुम्ही सोबते आहात आणि घरी येऊन मारू असं अशी भाषा त्यामध्ये असे सोशल मीडियावर अनेक जण बोलत असतात, त्यांची दखल मी स्वतः काही घेत नाही। ह्या संदर्भात तक्रार देणार, ही नव्यानं जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे। मी अजून ते बघितलेलं नाही आहे, नेमकं काय कुणी केलं आहे, काय केलं आहे, मी अजून त्याचा तपास घेतलेला नाही। ते घेतल्यानंतर मी याच्यावर माझे जे सहकारी आहेत मित्र आणि माझे जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार। नक्कीच। तर पाहिलं आपण एका बाजूला ही तक्रार दिलेली असताना 3 दिवसापूर्वी आरोपी त्याचा सापडत नाही, आणि ते असतानाच अशा पद्धतीनं सोशल मीडियात पुन्हा एकदा इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत काही दिवसाचे सोबते आहे त्यांना, आणि त्यांना घरी येऊन मारू अशा पद्धतीची धमकी त्यामध्ये दिली आहे। तुर्तास आपण बघतोय इंद्रजित सावंत यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही, किंवा तशी ते त्यांची अद्याप त्यांनी ती पोस्ट पाहिलेली नाही, त्यामुळे ही सगळी पोस्ट पाहून आपण या संदर्भातला निर्णय घेऊ। मात्र विशिष्ट प्रवृत्ती ही यासाठी काम करते असं देखील या निमित्ताने इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।